So hello all the students, welcome to our channel Mahatech Academy. Okay, so we just changed the name from MSBT Techno to Mahatech Academy. So finally the wait is over आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत IMP questions for your semester exam. Okay, so I recommended you to watch this video till the end. Okay, skip करू नका, फॉरवर्ड करू नका, लॉजिक समजून घ्या. जो पण आपण IMP क्वेश्चन सिलेक्ट केलेत ओके त्यामागचं लॉजिक समजून घ्या. आपण काही ट्रिक्स सांगणार आहेत क्वेश्चन मध्येच. ओके, एक क्वेश्चन करताना नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कसं लक्षात ठेवायचा आहे किंवा हा क्वेश्चन नाही आला तर दुसरा कोणता येऊ शकतो. ओके, त्यामुळे गडबड करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, त्यानंतर स्टडी स्टार्ट करा. फर्स्ट 2 युनिट आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तो जास्त मी एक्सप्लेन करणार नाहीये, कारण आपण तुमच्या युनिट 1 साठी ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता तुमच्या या सिलेबस वरती, राईट. त्यामुळे तो आपण जास्त बघणार नाहीत. तर आपण डिटेल मध्ये बघणार आहोत की कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत, काय तुम्हाला बघायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका, राईट. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण या सब्जेक्ट साठीचे लास्ट मिनिट रिव्हिजन व्हिडिओ असतील, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स जे तुम्हाला विचारले आहेत ओके त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर IMP प्रोग्राम्स, राईट, आणि काही लास्ट मिनिट रिव्हिजनची व्हिडिओ या सब्जेक्ट साठी मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती होईल. ओके, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर स्टार्ट करूया. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा की या चॅप्टर रिलेटेड जितके पण व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते तुम्हाला MAA या सब्जेक्टच्या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ बघू शकता. पूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला नाहीये, बट मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके ओके, तर फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट साठी आपण ऑलरेडी क्वेश्चन्स आयडेंटिफाय केले होते आणि ते तुमच्या युनिट टेस्ट साठी आपण प्रिपेअर केलं होतं. तर पुन्हा एकदा आपण शॉर्ट मध्ये क्विकली रिवाइज करूया. फर्स्ट युनिट तुमचा असणार आहे 14 मार्क्स साठी. फर्स्ट युनिट तुमचं असणार आहे 14 मार्क्स साठी ओव्हरव्ह्यू ऑफ मायक्रो कंट्रोलर. यामध्ये तुमचे 2 मार्क्स साठी 2 मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत ओके ते असतील स्टेट एनी 4 इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर, राईट. हेच फीचर्स तुम्हाला खाली 4 मार्कला पण विचारू शकतात. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 किंवा 8 फीचर्स तुम्हाला नोट डाऊन करावे लागतील. त्यानंतर लिस्ट SFR एनी 4 SFR इन 8051 मायक्रो कंट्रोलर, राईट. स्पेशल फंक्शन रजिस्टर हे तुम्हाला ऑलमोस्ट पार्ट झाले असेल, कारण खूप सारे SFR तुम्हाला 4 मार्क्स साठी पण एक्सप्लेन करायला विचारतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, त्या SFR चा फॉर्मॅट ड्रॉ करायचा असतो आणि इच अँड एव्हरी बीट तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल. त्यामध्ये पिकॉन असेल, टिकॉन असेल, एसमॉड असेल. ओके, तर हे तुम्हाला ऑलरेडी येऊन जाईल. हा क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्येच त्याचा आन्सर मिळेल. मिनिंग ऑफ बुलियन प्रोसेसर हा पण आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051 ओके लिस्ट आउट करायचे 8051 चे डेरिव्हेटिव्ह प्लस सिमिलर क्वेश्चन तुम्हाला विचारतात. कम्पेअर द डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051 ऑन द बेसिस ऑफ सम पॅरामीटर्स, राईट. काही वेळेस तुम्हाला पॅरामीटर दिले जातात, रॅम साईज, रॉम साईज ओके, किंवा कधी कधी तुम्हाला फक्त डिफरन्स विचारला जातो आणि तो तुम्हाला नोट डाऊन करायचे असतात कोणतेही 4 पॉईंट, राईट. त्यानंतर पाईपलाईन हा कन्सेप्ट काय आहे हा तुम्हाला 2 मार्क्सला विचारू शकतात, कशासाठी आहेत. ओके, त्यानंतर 4 मार्क्स साठी स्टेट द सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मायक्रो कंट्रोलर, राईट. हा क्वेश्चन्स पण आपण कव्हर केलेला आहे, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या लिंक आहेत. ओके, फीचर्स आणि सिलेक्शन क्रायटेरिया यामध्ये थोडासा फरक आहे. जर तुम्ही फीचर्स केले तर सिलेक्शन क्रायटेरिया तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल तो, राईट. आणि कधी कधी हा क्वेश्चन 6 मार्कला सुद्धा विचारलेला आहे सिलेक्शन क्रायटेरियाचा. ओके, 6 मार्क्स साठी सुद्धा हा विचारतात जर तुम्हाला 6 पॉइंट किंवा 8 पॉइंट लिहायचे सांगितले तर. ओके, त्यानंतर कंपॅरिझन आहे या चॅप्टर मध्ये 2 ते 3 कंपॅरिझन आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर हॉवर्ड आणि वॅन न्यूमन आर्किटेक्चरचं कंपॅरिझन तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की IO पोर्ट ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर अँड डिस्क्राइब देअर अल्टरनेट फंक्शन्स. ओके, यामध्ये सगळ्यात महत्वाचा पोर्ट आहे पोर्ट 3. ओके, अल्टरनेट फंक्शन जर विचारलं तर ते पोर्ट 3 चेच असणार. ओके, कारण त्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स पोर्ट 3 चे अल्टरनेट फंक्शन्स तुम्हाला विचारतात.
त्यानंतर बघा लिस्ट द टाइप ऑफ बसेस अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच बस. ओके, आपल्याकडे 3 टाईपच्या बस आहेत, कंट्रोल बस, डेटा बस आणि ॲड्रेस बस. ओके, आणि या तिन्ही बसचे फंक्शन तुम्हाला नोट डाऊन करायचे असतात. त्यानंतर आर्किटेक्चर विचारतात 8051चं, एक्सप्लेन द मेन ब्लॉक. ओके, मोस्टली तुम्ही जर आर्किटेक्चर बघितलं तर खूप मोठं आहे. ओके, जर तुम्हाला पूर्ण आर्किटेक्चर ड्रॉ करायला सांगितलं तर 6 मार्कला तुम्हाला विचारू शकतात, किंवा फक्त असं विचारतात की त्यातले जे मेन ब्लॉक आहेत. ओके, मेन ब्लॉक तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आणि त्या मेन ब्लॉकचं फंक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, डिटेल आर्किटेक्चरचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे की फॉर्मॅट ऑफ PSW रजिस्टर. ओके, हा PSW काय आहे, तुमचा SFR आहे. म्हणजेच या क्वेश्चनचे जे आन्सर आहे SFR इन मायक्रो कंट्रोलर, त्यामध्ये तुम्ही PSW लिहू शकता, TCON लिहू शकता, SMOD लिहू शकता. राईट, हे झाले तुमचे SFR स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. ओके, तर हे तुम्हाला फॉर्मॅट ड्रॉ करायचा. 8 बीटचा हा रजिस्टर आहे, तुम्हाला तो फॉर्मॅट ड्रॉ करायचा, 8 ब्लॉक दाखवायचे, प्रत्येक बीटचं फंक्शन तुम्हाला सांगायचं आहे. राईट, त्यानंतर डिस्क्राईब पॉवर सेव्हिंग मोड इन 8051 विथ नीट सर्किट डायग्राम. त्यानंतर कम्पेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051. ओके, जसं आपण वरती बघितलं की तिकडे तुम्हाला काय विचारलंय की डेरिव्हेटिव्ह सांगा 8051चे. ओके, आणि खाली त्याचं कम्पॅरिझन विचारलंय. त्यानंतर इंटरनल मेमरी ऑर्गनायझेशन ऑफ 8051, हा पण थोडासा कॉम्प्लेक्स आहे, तुम्हाला 6 मार्क्सला हा विचारू शकतात. ओके, त्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ फॉलोइंग पिन्स. ओके, पिनचे फंक्शन तुम्हाला नोट डाऊन करायचे. सेम क्वेश्चन्स 2 मार्कला पण कधी कधी विचारतात, त्यावेळेस फक्त तुम्हाला 2 पिन दिले असतील, कधी कधी 6 पिन देतील आणि 6 मार्कला सुद्धा हा क्वेश्चन विचारतील. त्यामुळे ज्या इम्पॉर्टंट पिन आहेत रिसेट, PSEN, ALE, XTL 1, 2 किंवा अजून पोर्ट 3च्या अल्टरनेट फंक्शन मध्ये काही पिन आहेत, रीड बार, राईट बार. ओके, इंटरप्ट रिलेटेड पिन असतील, त्या तुम्ही महत्वाच्या पिन्स तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, तर हा टोटल 14 मार्क्सचा तुमचा चॅप्टर आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टर बघूया आपण, 8051 प्रोग्रामिंग. 12 मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे. ओके, टोटल वेटेज 12 मार्क्सचा आहे. याच्यामध्ये काय बघा, ॲड्रेसिंग मोड लिस्ट आउट करायला विचारू शकतात. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल आणि त्याचे जे टूल्स यूज होतात ते विचारतात, किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकलमध्ये जे टूल यूज होतात त्या टूलपैकी कोणतेही 2 टूल तुम्हाला देतात, जसं लिंकर असेल किंवा असेंबलर असेल, आणि ते तुम्हाला डिफाईन करण्यासाठी पण 2 मार्कला विचारतात. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स असतात. कधी आता इकडे एक्सटर्नल मेमरी रिलेटेड विचारलंय, कधी विचारतील की डेटा ट्रान्सफर रिलेटेड इन्स्ट्रक्शन नोट डाऊन करा, किंवा ॲडिशन अर्थमॅटिक ऑपरेशन रिलेटेड इन्स्ट्रक्शन नोट डाऊन करा. ओके, त्यानंतर 2 इन्स्ट्रक्शन ऑफ फॉलोइंग ॲड्रेसिंग मोड. ओके, इकडे तुम्हाला काय करतात, काही ॲड्रेसिंग मोड देतात, जसं इमिडिएट आहे किंवा रजिस्टर आहे, आणि या इमिडिएट साठी काय करायचे, तुम्हाला 2 इन्स्ट्रक्शन नोट डाऊन करायचे ज्यामध्ये इमिडिएट ॲड्रेसिंग मोड यूज केलेला आहे. ओके, यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. यूट्यूब चॅनलवरती जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू कम्पेअर साठी कोणते इन्स्ट्रक्शन यूज करणार. त्यानंतर खाली काही क्वेश्चन आहेत बघा, सिंपल क्वेश्चन आहे. राईट द इन्स्ट्रक्शन टू मेक अकोम्युलेटर कंटेंट FFFH. ओके, सिंपल काय करायचंय तुम्हाला, मूव A,#FFH. राईट, फक्त एवढंच लिहायचं आहे, आणि हा 00 सांगितला तर FFच्या जागी इथे 00 लिहायचं आहे. ओके, त्यामुळे जास्त लॉजिकल नाहीये, हे सिंपल क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही इझी टू रिमेंबर करू शकता. भले तुम्हाला जास्त काही माहिती नसेल तरी पण तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. राईट, त्यानंतर असेंबलर डायरेक्टिव्ह, काही डायरेक्टिव्ह तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात, जसं की EQU, ORG, END आणि DB. ओके, हे डायरेक्टिव्हचे डेफिनेशन्स आणि तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करावं लागेल त्याचं. त्यानंतर ॲड्रेसिंग मोड कोणते आहेत आपल्याकडे माहिती आहे, इमिडिएट, रजिस्टर, डायरेक्ट, इनडायरेक्ट. राईट, हे ॲड्रेसिंग मोड आहेत आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं, आणि प्रत्येक ॲड्रेसिंग मोडचं तुम्हाला काय करायचं, एक एक्झाम्पल नोट डाऊन करायचं. त्यानंतर काही प्रोग्राम्स आहेत, ब्लॉक ट्रान्सफरचा प्रोग्राम आणि लार्जेस्ट नंबरचा प्रोग्राम. हे 2 प्रोग्राम या चॅप्टरसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. हा 4 नंबरचा आहे की लार्जेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला, आणि सेकंड प्रोग्राम आहे ब्लॉक ट्रान्सफरचा. राईट, जो 6 नंबरला आहे, डेव्हलप अ प्रोग्राम टू ट्रान्सफर ब्लॉक ऑफ 5 नंबर्स. कधी इकडे 10 नंबर्स पण विचारतात. राईट, आणि तो तुम्हाला फ्रॉम मेमरी लोकेशन 50H to 60H तुम्हाला मेमरीचा ॲड्रेस दिलेला आहे. राईट, त्यानंतर एक्सप्लेन द नीड ऑफ फॉलोइंग डेव्हलपमेंट टूल ऑफ मायक्रो कंट्रोलर बोर्ड. एडिटर कशासाठी यूज करतात, असेंबलर, कंपायलर आणि लिंकर. ओके, तर या चॅप्टर मध्ये जे थेरॉटिकल पार्ट आहे तो आहे फर्स्ट क्वेश्चन जो आपण इथे नोट डाऊन केलेला आहे की
डायरेक्टिव्ह तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतात, किंवा एडिटर, असेंबलर, कंपायलर आणि लिंकर या 4 डेफिनेशन्स आणि 4 ॲड्रेसिंग मोड्स. ओके, तर या तिन्हीपैकी 2 तुम्हाला विचारतात आणि बाकीचं जे असणार आहे ते असणार आहे प्रोग्राम किंवा मग इन्स्ट्रक्शन्स एक्सप्लेन करायला. ओके, किंवा मग ब्लॉक ट्रान्सफरचा प्रोग्राम तर एक फिक्स असतोच, बऱ्यापैकी तो विचारलेला आहे. हार्डली एखादं असं एअर असेल ज्यावेळेस ब्लॉक ट्रान्सफर विचारलेला नाहीये. हे झालं तुमचं युनिट 2 साठी. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत युनिट 3 साठी काय इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुमचं युनिट 3 आहे टायमर, इंटरप्ट, कम्युनिकेशन आणि हा आहे 14 मार्क्स साठी. राईट, तर याच्यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन्स काय आहेत? ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ एस्कॉन रजिस्टर, स्टेट द यूज ऑफ गेट बीट इन टी मॉड SFR फॉर्मॅट. राईट, किंवा तुम्हाला इकडे टी मॉडचा फॉर्मॅट पण विचारू शकतात. तर एस्कॉन, टी मॉड आणि टीकॉन हे 3 SFR तुमचे या चॅप्टरसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर अजून 2 SFR आहेत, एक आहे IE आणि दुसरा आहे IP, इंटरप्ट इनेबल आणि इंटरप्ट प्रायोरिटी. हे 2 SFR या चॅप्टरसाठी महत्वाचे आहेत. त्यानंतर सिरियल कम्युनिकेशन काय आहे 8051 मध्ये. त्यानंतर इकडे अजून एक IC आहे तुमची मॅक्स 232 जी सिरियल कम्युनिकेशनसाठी यूज करतात. तिची पिन डायग्राम तुम्हाला विचारू शकतात 2 मार्क्सला किंवा 4 मार्कला विचारू शकतात आणि त्याचे पिन फंक्शन तुम्हाला नोट डाऊन करावं लागतील. त्यानंतर बघा सेम इकडे टीकॉन हा खूप महत्वाचा आहे या चॅप्टर मध्ये. जर तुम्हाला टायमरची प्रोग्रामिंग करायची असेल, राईट, टायमरची प्रोग्रामिंग करायची असेल तर तुम्हाला टीकॉन रजिस्टर लक्षात ठेवणं. राईट, आयदर तो तुम्हाला 4 मार्कला फॉर्मॅट ड्रॉ करून याला विचारतील किंवा प्रोग्राम मध्ये विचारतील, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा टीकॉन युजफुल ठरणार आहे. त्यामुळे टीकॉन आणि टी मॉड हे 2 रजिस्टर तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा डेव्हलप ALP टू जनरेट स्क्वेअर वेव्ह ऑफ 2 kHz on port pin 2.1, generate delay using timer 0 in mode 1. Okay, assume crystal frequency 11.0592 MHz. ओके, तर आता इकडे बघा 2 kHz आणि P2.1 हे मी हायलाइट केलेत वेगळ्या कलर मध्ये. हायलाइट करण्याचं रिझन काय आहे की जरी विचारलं तुम्हाला सेम क्वेश्चन रिपीट होणार, फक्त 2 kHz च्या ऐवजी 1 kHz विचारतील, पोर्ट पिन 2.1 ऐवजी पोर्ट पिन 1.1 विचारतील किंवा 2.2 विचारतील किंवा 2.3. यामुळे काही चेंज होणार नाही, मायनर काहीतरी चेंजेस येणार आहेत, बाकीचा तुमचा प्रोग्राम ॲज इट इज राहणार आहे. आणि हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहे जवळपास सर्व एक्झामला. स्क्वेअर वेव्ह जनरेशन युजिंग टायमर. ओके, हा क्वेश्चन्स बऱ्यापैकी विचारलेला आहे. याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहोत ज्यामध्ये आपण ऑल प्रोग्राम सॉल्व्ह करणार आहोत रिलेटेड टू स्क्वेअर वेव्ह जनरेशन युजिंग टायमर. राईट, टायमर 0 और टायमर 1. ओके, जस्ट तुम्हाला थोडंसं काय करायचंय, टीकॉनचे कंटेंट मॉडिफाय करायचे. ओके, त्यानंतर विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम एक्सप्लेन द टायमर मोड ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. ओके, 8051 मध्ये जे टायमरचे मोड आहेत ते तुम्हाला तुमच्या टी मॉड रजिस्टर वरून तुम्हाला समजेल ज्यावेळेस तुम्ही टी मॉड रजिस्टर डिटेल मध्ये शिकाल. ओके, याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर 4 डिफरंट मोड्स आहेत. ओके, हे मोड तुम्हाला विचारतात एक्सप्लेन करायला आणि हे कधी कधी 6 मार्कला सुद्धा विचारतात. ओके, टायमरचे मोड 4 मोड तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर इंटरप्ट विचारतात, इंटरप्टचं रुटीन कसं आहे आणि इंटरप्टचं फंक्शन काय आहे 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये. इंटरनल इंटरप्ट कोणते आहेत, हार्डवेअर कोणते आहेत, सॉफ्टवेअर कोणते आहेत आणि त्यांची प्रायोरिटी कशी आहे. प्लस त्यामध्ये अजून असतं की त्यांचे वेक्टर ॲड्रेस सुद्धा कधी कधी विचारतात. त्यामुळे इंटरप्ट असेल किंवा टायमर असेल हे तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ड्रॉ द फॉर्मॅट ऑफ एस्कॉन रजिस्टर अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच बीट. राईट, त्यानंतर अजून एक प्रोग्राम या चॅप्टर मधून मला असं सांगायचं की या चॅप्टर मधून कमीत कमी 2 प्रोग्राम तुम्हाला येणार. ओके, आणि फर्स्ट प्रोग्राम असणार तुमचा रिलेटेड टू टायमर स्क्वेअर वेव्ह जनरेशन आणि सेकंड प्रोग्राम असणार रिलेटेड टू सिरियल ट्रान्समिशन. ओके, त्यामध्ये मग इकडे MSBT असेल किंवा हॅलो असेल किंवा वेलकम असेल. ओके, याने तुमचं काही चेंज होणार नाही. ओके, याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला मॉडिफिकेशन करावं लागेल. बाकीचं जे प्रोग्रामचं लॉजिक आहे ते ऑलमोस्ट सेम असणार आहे. इवन इन स्क्वेअर वेव्ह जनरेशन प्रोग्राम मध्ये सुद्धा तुम्ही एक प्रोग्राम केला, थोडंसं चेंजेस आले, 2 kHz आलं, 5 आलं, 1 kHz आलं, फ्रिक्वेन्सी 11 ची 12 झाली, तरीही प्रोग्राम मध्ये जास्त काही फरक पडणार नाहीये. आणि स्क्वेअर वेव्ह जनरेशनचा प्रोग्राम हा अत्यंत छोटा आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीचे जे कॅल्क्युलेशन्स आहे काउंटचं, ओके, ते काउंटचं कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित बघायचंय, बाकी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता.
त्यानंतर हा सिरियल कम्युनिकेशनचा प्रोग्राम सुद्धा बघून जा, हा एकदम इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. याच्यामध्येही तुम्हाला जास्त काही नाहीये, खूप मोठा प्रोग्राम वगैरे नाहीये. ओके, हा पण 6 मार्कला विचारतात. त्यानंतर एक्सप्लेन द इंटरनल पोर्ट स्ट्रक्चर ऑफ पोर्ट 0 अँड पोर्ट 1 ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर. ओके, हा सुद्धा 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. खूप वेळा हा पण क्वेश्चन परीक्षेला विचारलेला आहे. ओके, त्यानंतर 18 मार्क्ससाठी जो तुमचा युनिट आहे, ओके, तो आहे इंटरफेसिंग. ओके, या युनिटमध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत, ओके, ते 4 मार्क किंवा 6 मार्कचे असणार आहे. 2 मार्कचे खूप कमी क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. बघा, स्टेट द फीचर्स ऑफ ADC 0808, राईट. नंतर फाइंड द नंबर ऑफ ॲड्रेस लाईन रिक्वायर्ड टू ॲक्सेस 4 KB ऑफ रॅम, राईट. 4 KB रॅम जर तुम्हाला ॲक्सेस करायची असेल तर किती ॲड्रेस लाईन लागतील. त्यानंतर पिन, स्टेट द पिन ऑन ADC 8008 or 09 used for handshaking with microcontroller 8051. ओके, ADC ची जी IC आहे त्यामध्ये काही पिन्स आहेत ज्या तुम्हाला हँडशेकिंग म्हणजे काय की इनिशियल कम्युनिकेशन किंवा कंट्रोल सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी मायक्रोकंट्रोलरला कनेक्ट करावे लागतात. ओके, त्या पिन तुम्हाला सांगायच्या आणि त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲड्रेस लाईन रिक्वायर्ड टू ॲक्सेस 16 KB ऑफ रॉम, राईट. अगेन सेम क्वेश्चन्स, इकडे रॅम आहे, इकडे रॉम आहे, पण फॉर्म्युला काही चेंज होणार नाही. इकडे फक्त तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तुम्ही इझिली ते कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर या चॅप्टरमध्ये 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये कीबोर्ड इंटरफेसिंग, DAC इंटरफेसिंग, ADC इंटरफेसिंग, त्यानंतर रिले इंटरफेसिंग आणि 7 सेगमेंट डिस्प्ले इंटरफेसिंग, राईट. तर हे एकदम सोपे आहेत. बघा, कीबोर्डचा प्रोग्राम थोडासा डिफिकल्ट आहे, राईट, बट त्याची जर तुम्ही इंटरफेसिंग डायग्राम बघितली तर एकदम सिंपल इंटरफेसिंग डायग्राम आहे. ओके, तुम्ही इझिली रिमेंबर करू शकता. त्यानंतर DAC मध्ये पण इंटरफेसिंग डायग्राम DAC आणि ADC मध्ये खूप जास्त चेंजेस नाहीये. मी तुम्हाला सजेस्ट करेल की एका पेजवर DAC काढा, एका पेजवर ADC काढा, काहीही चेंज नसणार आहे आणि डिफरन्स आयडेंटिफाय करून घ्या, तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. प्रोग्राम थोडासा डिफिकल्ट आहे, प्रोग्राम पण आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लास्ट मिनिट रिव्हिजन लेक्चरमध्ये. त्यानंतर बघा, रिले इंटरफेसिंग हा जनरली खूप सोपा आहे, 2 मार्क्सला पण कधी कधी विचारतात. ओके, पण जर तुमचं लकी असेल तर 4 मार्क्सला सुद्धा सेम क्वेश्चन्स हा विचारतात, राईट. रिले इंटरफेसिंग याच्यामध्येही काही नाहीये. इंटरफेसिंग रिलेटेड आपण एक जनरलाइज व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेल की एक्झॅक्ट इंटरफेसिंग काय आहे. ओके, एक कंट्रोलर IC काढली तर तुम्हाला काय इंटरफेसिंग करायचं ते फक्त चेंज करायचं, राईट. ते कीबोर्ड असेल, DAC असेल, ADC असेल, रिले असेल किंवा 7 सेगमेंट डिस्प्ले असेल, इंटरफेसिंग एक जर तुम्ही केलं तर बाकीचं तुम्हाला जास्त डिफिकल्ट जाणार नाही. ओके, हे झाले तुमचे 4 मार्कचे क्वेश्चन्स. आता या चॅप्टर मधले काही 6 मार्कचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर 6 मार्क्ससाठी तुम्हाला काय विचारतात, स्केच इंटरफेसिंग डायग्राम ऑफ 2 KB रॅम अँड 2 KB EEPROM to 8051. ओके, अँड ड्रॉ द मेमरी मॅप. ओके, हा तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन असेल. किंवा डेव्हलप अ प्रोग्राम टू टॉगल द LED आफ्टर एव्हरी 500 मिलीसेकंड कनेक्टेड टू पोर्ट 1.0 अँड 1.1 आफ्टर रिसिव्हिंग द एक्सटर्नल इंटरप्ट ऑन INTO. ओके, तर हा 6 मार्क्सचा क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन द इंटरफेसिंग ऑफ 16:2 LCD डिस्प्ले विथ 8051 मायक्रोकंट्रोलर. त्यानंतर तुम्हाला असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम ड्रॉ करायचा आहे टू डिस्प्ले वेलकम ऑन LCD. ओके, तर या चॅप्टर मधले 6 मार्कचे क्वेश्चन्स थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत, यासाठी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा स्टडी करावं लागणार आहे आणि प्रोग्रामिंग कडे थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. तर हा झाला तुमचा ऑल अबाउट युनिट 4 जो 18 मार्क्सचा आहे, हायेस्ट आहे. आणि लक्षात ठेवा, या चॅप्टर मधून मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे तुमचे लास्टच्या 2 क्वेश्चन मध्ये तुम्हाला मिळतील. जे तुम्हाला 6 मार्कला जो क्वेश्चन असतो त्यामध्ये ऍटलिस्ट 3 क्वेश्चन या चॅप्टर मध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर लास्टचा जो युनिट आहे, युनिट 5 8051 ऍप्लिकेशन्स. ओके, ऍप्लिकेशन्स आहेत, त्यामध्ये 2 मार्क्सचे खूप कमी क्वेश्चन्स आहेत. मोस्ट ऑफ द क्वेश्चन ऑल्सो रिलेटेड टू इंटरफेसिंग आहे यामध्ये पण. ओके, तर स्टेपर मोटरचे ऍप्लिकेशन विचारू शकतात. त्यानंतर इंटरफेसिंग ऑफ स्टेपर मोटर अँड राईट ALP टू रोटेट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, राईट. स्टेपर मोटरचं तुम्हाला इंटरफेसिंग करायचंय, तुम्हाला इंटरफेसिंग डायग्राम ड्रॉ करायची, त्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. ओके, आणि तुम्हाला काय करायचंय, अँटी क्लॉकवाईज रोटेट करण्यासाठी प्रोग्राम नोट डाऊन करायचा आहे. ओके, त्यासाठी अगेन 2 मार्क्स असतील, राईट.
म्हणजे फक्त तुम्ही इंटरफेसिंग जरी काढली तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार, प्रोग्राम लिहिला तर अजून 2 मार्क्स मिळणार. आणि यामध्ये अजून नेक्स्ट क्वेश्चन असतो क्लॉकवाईज. ओके, यामध्ये काहीही जास्त चेंज होत नाही, ऑलमोस्ट सिमिलर क्वेश्चन असणार, प्रोग्राम सुद्धा सिमिलर असणार, थोडेसे मायनर चेंजेस असणार. तर अगेन तुम्हाला काय करायचंय, एका पेजवर क्लॉकवाईजचा प्रोग्राम लिहायचा, एका पेजवर अँटी क्लॉकवाईजचा, आणि दोन्ही कम्पेअर करायचे, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. राईट, इंटरफेसिंग डायग्राम मध्ये कुठलेही चेंजेस असणार नाहीये. तुम्ही क्लॉकवाईजची केली तीच तुम्हाला अँटी क्लॉकवाईज साठी ड्रॉ करायची. ओके, मायनर चेंजेस असणार आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, आणि अशा प्रकारे तुम्ही दोन्ही क्वेश्चन एकाच वेळेस करू शकता. ओके, त्यानंतर इंटरफेसिंग डायग्राम ऑफ DAC to 8051 अँड राईट ALP टू जनरेट ट्रायंग्युलर वेवफॉर्म युझिंग DAC. ओके, फर्स्ट तुम्ही ऑलरेडी एक क्वेश्चन करणार आहे ज्यामध्ये तुम्ही DAC चे IC 8051 सोबत इंटरफेस करणार. राईट, त्यानंतर तुम्हाला फक्त प्रोग्राम राईट करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ट्रायंग्युलर वेवफॉर्म जनरेट करायचे. खूप सोपा प्रोग्राम आहे हा, आपण बघू. हा ट्रायंग्युलर आणि स्क्वेअर वेव्हचा प्रोग्राम खूप सोपा आहे, दोन्ही प्रोग्राम तुम्ही लिहून घ्या. ओके, सिमिलर क्वेश्चन आहे की फक्त स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची, इंटरफेसिंग डायग्राम मध्ये काही चेंज होणार नाहीये. जसं ट्रायंग्युलर केलं तसं स्क्वेअर केलं, फक्त काय करणार आहे तुम्ही, प्रोग्रामचं लॉजिक चेंज होणार आहे. आणि प्रोग्राम पण जास्त मोठे नाही आहेत, स्मॉल स्मॉल प्रोग्राम आहेत ते ट्रायंग्युलर वेव्ह आणि स्क्वेअर वेव्हचे. आणि अजून एक लक्षात ठेवा, ही स्क्वेअर वेव्ह वेगळी आणि युझिंग टायमर स्क्वेअर वेव्ह वेगळी. ओके, यामध्ये तुम्हाला फक्त प्रोग्राम नोट डाऊन करायचा आहे, पण त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी काय असणार आहे त्या स्क्वेअर वेव्हची ते सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे हे दोन्ही काय असणार आहे, वेगवेगळे प्रोग्राम आहेत. ओके, त्यानंतर डेव्हलप अन ALP assembly language program to read temperature from LM35 sensor, draw the interfacing diagram with 8051. ओके, म्हणजेच काय, फर्स्ट तुम्हाला इंटरफेसिंग डायग्राम काढायची 8051 सोबत LM35 टेम्परेचर सेन्सरची, आणि त्यानंतर प्रोग्राम नोट डाऊन करायचा आहे ज्यामुळे तुम्ही काय करणार, प्रोग्राम नोट डाऊन करून तुम्हाला सेन्सरचा डेटा रीड करायचा आहे. त्यानंतर ड्रॉ द इंटरफेसिंग डायग्राम ऑफ वॉटर लेवल कंट्रोलर युझिंग 8051 आणि एक्सप्लेन इट्स ऑपरेशन. ओके, तर हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त नंबर ऑफ टॉपिक नाही आहेत. ओके, तुम्ही 4 युनिट बघा किंवा 5 युनिट बघा, युनिट 4 असेल किंवा युनिट 5 असेल, ते फक्त रिलेटेड टू इंटरफेसिंग आहे, त्यामध्ये कुठलंही जास्त डीप सिलेबस असा दिलेला नाही आहे. ओके, सिंपल गोष्टी आहेत, तुम्हाला ते लक्षात ठेवायच्यात. इंटरफेसिंग डायग्राम आणि प्रोग्राम, राईट, या दोन गोष्टी तुम्हाला प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी लक्षात ठेवायच्या. मध्ये स्टेपर मोटर असेल, त्यानंतर DAC असेल, त्यानंतर DAC मध्ये ट्रायंग्युलर वेव्ह असेल, स्क्वेअर वेव्ह असेल, टेम्परेचर सेन्सर असेल किंवा वॉटर लेवल कंट्रोलर असेल. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात 4th आणि 5th चॅप्टर साठी. हा आहे 12 मार्क्स साठी अगेन. ओके, तर हे झालं ऑल अबाउट तुमच्या MAA सब्जेक्ट साठी. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जितका जास्त रिस्पॉन्स तुमच्याकडून येईल तितकेच जास्त व्हिडिओ मी तुमच्या त्या सब्जेक्टचे अपलोड करायचा प्रयत्न करेल. ओके, आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर सेमिस्टर एक्झाम.